अशोक, हा मला एखादं खताचं पोत आण की. आता कुठला आणू? कुठून म्हणजे? एवढे पैसे नाहीत तुझ्याकडे? नाहीत ना. आरती बाजरी पेरलेलेच पैसे त्या ट्रॅक्टरवाल्याचे अजून दिले नाहीत म्या. आणि गहू विकला त्याचे? त्याचे ते लय पैसे आले, 1900 रुपये क्विंटल. आता नाही मग खत आणायचं? काय नाही, आता येईन तसलं आणायचं. बर नको आणू. बर सांग एखादी गोष्ट मला. हा गोष्ट सांगतो. एक होता कोणकडे राजा. येऊन जाऊन त्या राजाची काय गोष्ट सांगू नको गडे. आणि मग कोणची सांगू? मला येते ती सांगतोय. बरं सांग सांग. एक राजा होता आणि त्या राजाला एक नाद होता. हा जादू पाहायचा, जादू. हा आणि त्यांच्या इलाक्यात एक मोठा जादूगार पण होता. हा त्याने त्याला बोलून घेतलं आणि दुसऱ्या गावचे बी मोठे राजे महाराजे बोलिवले जादू पाहायला. हा आणि मग काय, ते जादूगार बी खुश झाला की मला राजांनी बोलवलं. होणारच की. मग त्या जादूगारला काय वाटलं, हा मग आता राजाने मला जादूचा खेळ दाखवायला बोलिवलंय, आता मी बी काय करतो, राजाला एक अशी भयानक जादू दाखवतो की राजाही खुश झाला पाहिजे. हा मग त्यानं काय केलं, जादूनं त्या राजाचा टोप असतो ना तो गायबच केला. अरे बापरे. राजाला वाटलं एवढ्या माणसासमोर माझा टोप गायब केला, याला आता मृत्यूदंड द्यायचा. मृत्यूदंड म्हणजे कसला? अरे फाशी द्यायची. हा राजानं काय केलं, त्याला कोठडीत टाकलं. 7 दिवसांना फाशी द्यायचं ठरवलं. हा आणि ही बातमी त्याच्या जादूगाराच्या बायकोला कळाली. मग जादूगाराची बायको रडत त्या जादूगाराकडे आली, तुम्ही तर जादू दाखवाय आलतात आणि तुम्हाला आता राजश्री फाशी देणार आहेत, कशाला त्यांचा टोप तुम्ही गायब केला? हा तो हसायला लागला. बायको म्हणली, तुम्हाला मरणाचं भ्याव वाटत नाही का, तुम्ही हसायला लागला? हा तो म्हणला, माझ्याकडे 7 दिवस बाकी आहेत, या 7 दिवसात मी काहीही मार्ग काढीन, म्हणून मी हसतोय. हा बघत बघत 7 दिवस निघून गेले. 7 दिवसांनी त्याला कोठडीच्या बाहेर काढलं फाशी देण्यासाठी. राजा आला. मग मात्र ह्यो जादूगार रडायला लागला. हा राजा म्हणला, माझा टोप गायब करताना तुला लय मजा वाटली आणि आता तुला फाशी द्यायची तर तू रडायला लागलास. तो जादूगार म्हणतो, मी फाशी द्यायची ह्या हेतून रडायलो नाही, मग कशामुळे रडायला? हा माझा घोडा एक आहे, तो उडणार आहे. 3 वर्षे शिक्षण होतं त्याचं, 2 वर्षे पूर्ण झालंय आणि आता 1 वर्षात तो उडणार आहे घोडा. याचं मला वाईट वाटायलंय, म्हणून तो जादूगार रडतोय. हा राजा म्हणला, घोडा कुठं उडत असतो का? अहो राजश्री, मी तुमचा टोप उडवलाय, घोडा तर काय राव सहज उडीतोय मी, पण त्याच्यासाठी 1 वर्ष बाकी बघा, हा त्याच्यामुळं मला रडू यायलंय. राजाला वाटलं आता घोडा उडणारा म्हणल्यावर हे घोडा मीच घेणार याच्यापासला आणि मला बी कुठं फिरायला जायला आधार मी पण जात जाईन. राजा म्हणला त्या जादूगारला, तुला 1 वर्ष दिलं, पण 1 वर्षाच्या आत घोडा उडला पाहिजे. तो म्हणला, राजश्री काहीच काळजी करू नका, घोडा उडविलच. बर, सोडलं त्याला मोकळं 1 वर्ष. बरं झालं. त्याची बायको लेकरं रडत बसलेली घरी की आता याला फाशी देणार आहेत म्हणून. हा आणि तेवढ्यात तो घरी आला. घरचे खुश झाले. हा मला नव्हतं का म्हणलो मी, माझ्याकडे दिवस 7 आहेत अजून, त्या 7 दिवसात 1 वर्ष काढलंय. त्याची बायको म्हणली, काय सांगितलं तुम्ही असं राजाला की तुम्हाला सोडून दिलं? हा तो म्हणला, मी राजाला असं सांगितलंय की माझा वर्षाच्या आत घोडा उडणार आहे आणि वर्षानंतर मग घोडा उडविला की मग राजश्री माझी सजा माफ करणार आहेत. हा त्याची बायको म्हणली, असं तर तुम्ही काही बी अधिक करतात, घोडा कुठं उडत असतो का? तो जादूगार म्हणतो, घोडा उडत नसतो हे तुला बी माहिती, मला बी माहिती, पण 7 दिवसातून मी 1 वर्ष काढले, ह्या वर्षातून काही होऊ शकतं. खरंय ना. मग बघत बघत 6 महिने गेले. 6 महिन्यानंतर ते घोडंच मेलं. अरे बापरे. राजाला म्हणाला, महाराज दुसरं घोडं आणून द्या,
त्याला मी शिकवतो, पण त्याला पण 3 वर्ष लागतील. राजा म्हणला लागू दे. राजानं दुसरा घोडा आणून दिला. त्याला बघत बघत 2 वर्ष झाले, तोपर्यंत राजाच मेला. मग तर भारीच झालं. काय शिकलास तू या गोष्टीतून? मी असं शिकलोय की जीव कसा वाचवायचा. तसं नाही. अरे 7 दिवसातून 1 वर्ष निघलं, 1 वर्षातून 3 वर्ष निघले, 3 वर्षातून तर पुरं जीवनच निघलं मोकळं. हे सांगितलंय तुला मी ह्या गोष्टीतून. खरंय खरंय. भेटूया मित्रांनो उद्याच्याला एका मनोरंजन गोष्टीत. तोपर्यंत नमस्कार.